हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत इंग्लिशचा पॅटचा पेपर, जो उद्या दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी आपल्या शाळेत होणार आहे, इयत्ता 8वीचा. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला काही प्रश्न जे असणार आहेत ते ओरल सेक्शन तोंडी परीक्षेसाठी असणार आहेत, जो एकूण 15 मार्काचा पेपर असेल, जे तुम्हाला शाळेतील शिक्षक तुम्हाला देतील. त्याच्यानंतर उरलेला जो पेपर आहे तो आज आपण इथं उत्तरासहित बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया पेपरला. क्वेश्चन नंबर 3, प्रश्न तिसरा असेल, डू ॲज डायरेक्टेड. याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत 8 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा साधारणपणे 2 मार्काला असेल. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, स्टेट इट इज फ्रेज ऑर अ क्लॉज. 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न दिला आहे, द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर याचं उत्तर असणार, जो अंडरलाईन केलेला शब्द आहे ऑन द कार्पेट, हा आपल्यासाठी असणार आहे फ्रेज, म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे फ्रेज. एवढंच तुमचं उत्तर असेल. या उत्तराला तुम्हाला मिळेल 1 मार्क. दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, देअर इज अ समवन हू सिंग्स फार बेटर. आणि देअर इज समवन याला अंडरलाईन केलेला आहे, तर हा असणार आहे आपल्यासाठी क्लॉज. तर या ठिकाणी आपण लिहिणार क्लॉज. हा झाला तुमचा 1 मार्काचा प्रश्न पूर्ण. हा झाला तुमचा 2 मार्काचा प्रश्न पूर्ण. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न दिला आहे, मॅच द सेंटेन्स विथ द टाईप्स. आणि याच्यासाठी इथं 2 वाक्य दिलेले, 2 मार्कासाठी हा सुद्धा प्रश्न आहे. तर इथं पहिलं वाक्य दिलेलं आहे, व्हॉट हॅपन टू यू, आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, टेक मी टू हिम. आणि याच्यासाठी इथं 3 प्रकार दिलेले आहेत, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंट्रोगेटिव्ह. तर आपल्याला काय करायचं आहे, यांच्यासमोर याच्यातील योग्य पर्याय निवडायचा आहे. आता साहजिकच या ठिकाणी क्वेश्चन मार्क आला आहे, याचा अर्थ हा असणार इंट्रोगेटिव्ह, म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे इंट्रोगेटिव्ह. हे जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी यायला पाहिजे. टेक मी टू हिम हे दुसरं जे वाक्य आहे ते आता उरलेल्या 2 पर्यायापैकी, म्हणजे इम्पेरेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. तर इथं कोणतंही उद्गारवाचक चिन्ह दिसत नाही, याचा अर्थ हा असणार पर्याय क्रमांक 1, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. वया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न दिला आहे, अपोजिट वर्ड्स. हा 2 मार्कासाठी प्रश्न आहे. दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द, पहिला दिला शब्द बाय. बायच्या विरुद्धार्थी शब्द येईल सेल. बाय म्हणजे खरेदी करणे, सेल म्हणजे विक्री करणे. दुसरा दिला आहे पर्याय बेटर. बेटर म्हणजेच चांगला, तर त्यासाठी येणार या ठिकाणी वर्स. त्याच्यानंतर तिसरा शब्द दिला आहे डाऊन. डाऊन म्हणजे खाली, तर याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला सापडेल अप. आणि शेवट दिला आहे फाइंड. फाइंड म्हणजे शोधणे, तर याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला येईल लूज. तर हा झाला 2 मार्काचा प्रश्न. असे एकूण 3 प्रश्न झाले 6 मार्कासाठी. त्याच्यानंतर पुढील प्रश्न असेल क्वेश्चन नंबर 4, फाइंड अँड सर्कल द नेम्स. आता या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये आपल्याला एक पझल दिलेला असेल, कोडे दिलेले असेल, आणि त्याच्यामध्ये हे शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याला सर्कल करायचं. जसं आपण कोडं सोडवतोय त्या पद्धतीने हे शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याला सर्कल करायचं आहे. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. प्रत्येक शब्दाला अर्धा अर्धा मार्क असेल. आणि शेवटचा प्रश्न असेल, राईट रिलेटेड वर्ड्स. हा सुद्धा 2 मार्काचा प्रश्न आहे. शब्द दिला आहे तुम्हाला पेन. पेनाशी संबंधित शब्द आपल्याला शोधायचे आहेत. एक शब्द ऑलरेडी तिने इथे दिलेला आपल्याला रेड. पुढील शब्द आपल्याला शोधायचे आहेत. तर पेन म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी एक शब्द घेऊ शकतो इंक, शाई. त्याच्यानंतर पेन म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण घेऊ शकतो डार्क. त्याच्यानंतर पेन याच्याशी संबंधित असणारा शब्द शायनी. आणि शेवटचा आपल्याला शब्द सापडेल व्हॅल्युएबल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही 4 शब्द जे पेनाशी संबंधित आहेत ते शब्द लिहिले तरी चालतील. असा आपला प्रश्न नंबर 3 असणार, ज्याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न सोडवायचे आहेत 8 मार्कासाठी. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न दिला आहे क्वेश्चन नंबर 4, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा 8 मार्काचा पॅरेग्राफ आहे. तर यासाठी आपल्या पुस्तकातील जो धडा आहे, सीझन, वेगवेगळे फेस्टिव्ह कुठले कुठले साजरे केले जातात, तर त्याच्याशी संबंधित पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 8 मार्काचे काही प्रश्न विचारलेले आहेत. पॅरेग्राफ तुमच्या समोर असेल. पॅरेग्राफमधून उत्तर शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. त्यात पहिला प्रश्न दिला, कंप्लीट द सेंटेन्सेस. 2 मार्कासाठी. डॅश इज द चीफ फेस्टिवल ऑफ आसाम. आसामचा सगळ्यात गाजलेला फेस्टिवल कोणता आहे, तर त्या पॅरेग्राफमध्ये उत्तर असेल बिहू. आपल्याला फक्त तेवढंच उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. हे ऑलरेडी उत्तर पॅरेग्राफमध्ये आहे. दुसरा प्रश्न दिला, द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन. तर त्याचं उत्तर त्या पॅरेग्राफमध्ये आहे, थ्रू मेनी जनरेशन. स्पेलिंग लिहित असताना आपल्याला व्यवस्थित पॅरेग्राफमध्ये बघून लिहायचे, कोणत्याही प्रकारचे स्पेलिंग मिस्टेक होता कामा नयेत. थ्रू मेनी जनरेशन्स. हा झाला आपला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न दिला आहे, कंप्लीट माउंटनस रिजन. असा एक शब्द दिला आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारे, म्हणजे त्या पॅरेग्राफमध्ये आलेले माउंटन्स रिजन म्हणजे कुठले कुठले पर्वतीय भाग आहेत, त्या भागांची नावं लिहायची आहेत. तर पहिलं नाव आपल्या त्या पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे, ते म्हणजे हिमालयाज. आणि दुसरा एक शब्द त्या ठिकाणी आला आहे, तो म्हणजे अरुणाचल प्रदेश. हे आपल्याला सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोणतेही पाठ करायची गरज आपल्याला नाही, फक्त आपल्याला बॉक्समध्ये ती उत्तर लिहायचे. असा हा प्रश्न 2 मार्कासाठी असेल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दिला आहे, द बिहू डान्स इज अ जॉयस वन. एक्सक्लेमेटरी करायचा, मेक एक्सक्लेमेटरी असा प्रश्न आहे. द बिहू डान्स इज अ जॉयस वन. सिम्पल, जसं आपण एक्सक्लेमेटरीचे नियम शिकलो त्या पद्धतीनं. तर सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या वाक्यामध्ये ए असेल तर उत्तराची सुरुवात आपण करतोय वॉटने. त्याच्यानंतर ए किंवा ॲन जसं तसं लिहायचं. त्याच्यानंतरचा उरलेला शब्द म्हणजेच कोण, जॉयस वन. वॉट अ जॉयस वन. त्याच्यानंतर दिलेला सब्जेक्ट, तर दिलेल्या वाक्यातली सब्जेक्ट आहे द बिहू.
द बिहू डान्स आणि शेवटी टू बी स्वरूप एक्सक्लेमेटरी आणि लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाही. व्हॉट अ जॉयस वन द बिहू डान्स इज, हे झालं तुमचं उत्तर. 1 मार्काचा हा प्रश्न असेल. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 4था प्रश्न दिला, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता याच्याशी संबंधित जे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत ते ऑलरेडी पॅरेग्राफमध्ये आलेले आहेत. पाठ आपल्याला काही करायचं नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, आपल्याला काही पाठ करायचं नाही. हे फक्त पॅरेग्राफमधून बघून लिहायचे आहेत. आता नंबर्सच्या संबंधित शब्द पॅरेग्राफमध्ये आला, लार्ज. बघा काहींची उत्तर मी इथं सांगतोय तुम्हाला की ही उत्तर डायरेक्ट जरी तुम्ही लिहिलीत तरी चालेल. दुसरा शब्द आला लिटरेचर, तर लिटरेचरला जोडून शब्द त्या ठिकाणी आला तो म्हणजे क्लासिकल. तिसरा शब्द आला आहे त्या ठिकाणी जनरेशन, तर जनरेशनशी संबंधित शब्द आलेला आहे पास्ट जनरेशन. आणि शेवटचा आला आहे फिलिंग, फिलिंगच्या संबंधित शब्द त्या पॅरेग्राफमध्ये आला आहे तो म्हणजे वंडरफुल. म्हणजे आपल्याला हे पाठांतर काही करायचं नाही आहे. असा झाला आपला डी प्रश्न. आणि त्याच पॅरेग्राफवरती असणारा शेवटचा प्रश्न, लिस्ट एनी 4 फेस्टिवल सेलिब्रेटेड इन युअर एरियाज. आपल्या भागामध्ये जे सण साजरे केले जातात, आपल्या राज्यामध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये असेल, त्या कोणत्याही 4 सणांची नावं आपल्याला लिहायची आहेत. फक्त कंडिशन एक आहे की त्यांची स्पेलिंग व्यवस्थित यायला पाहिजेत. तर सगळ्यात सोपा पहिला सण मी लिहितो होली, जो आपल्या इथे साजरा केला जातो. दुसरा सण आपल्याला घेता येईल दिवाळी, ज्याची स्पेलिंग आपल्याला पाठ आहेत. त्याच्यानंतर तिसरा सण आपण ज्याचं स्पेलिंग लिहिता येते अशाच सणांची नावं घ्यायची आहेत. तिसरा सण आपण या ठिकाणी घेतो रमजान एक घेऊया, जो मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि त्यानंतर चौथा सण आपण घेऊया या ठिकाणी संक्रांती, मकर संक्रांती असं म्हटलं जातं. संक्रांती लिहिलं तरी चालेल. तर असा हा टोटल क्वेश्चन नंबर 4 असेल 8 मार्कासाठी, ज्याच्यामध्ये हे 4 प्रश्न असतील. वया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न दिला पोएट्री. पोएट्री म्हणजे कविता. टोटल 9 मार्कासाठी 2 कविता आहेत. एक कविता असणार ती म्हणजे 5 मार्कासाठी आणि पुढील एक कविता असेल ॲप्रिसिएशनची, ती 4 मार्कासाठी असेल. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला रीड अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, ट्रू ऑर फॉल्स. फक्त चुकी बरोबर लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे ही डझंट नो व्हाय कोल बर्न. तर आता याचं उत्तर मी डायरेक्ट या ठिकाणी सांगतो, याचं उत्तर असेल फॉल्स. दुसरा प्रश्न दिला द ईस्ट हेल्प्स द डफ, याचं उत्तर असेल ट्रू. म्हणजे 2 प्रश्नापैकी पहिल्याचं उत्तर असेल फॉल्स, दुसऱ्याचं उत्तर असेल ट्रू. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 दिला कंप्लीट द वेब या नावानं. हा सुद्धा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर काय केलं बघा या ठिकाणी, पोएट वॉन्ट्स टू नो, कवितेला काय काय जाणून घ्यायची इच्छा आहे. कवितेमध्ये उत्तर दिलेलं आहे, आपल्याला फक्त ते उत्तर त्या ठिकाणी बघून लिहायचं आहे. तर बघा याचं उत्तर सुद्धा आपल्याला बघून लिहायचं आहे. तर या ठिकाणी दिलं पोएट वॉन्ट्स टू नो, कवितेला काय काय जाणून घ्यायची इच्छा आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी उत्तर येईल ते म्हणजे कवितेमध्ये दिलेलं आहे वाय आईस शुड मेल्ट. तर पहिल्याचं उत्तर आपल्याला घेता येईल वाय आईस शुड मेल्ट. दुसऱ्याचं उत्तर आपल्याला घेता येईल वाय बीज शुड स्टिंग. तिसऱ्याचं उत्तर आपल्याला घेता येईल वाय स्पायडर ईट द फ्लाईज. आणि चौथ्याचं उत्तर आपल्याला घेता येईल वाय कोल बर्न. तर ही 4 उत्तर आहेत. वाय आय शुड मेल्ट, वाय बीज शुड स्टिंग, वाय स्पायडर ईट द फ्लाईज, वाय कोल बर्न. ही 4 उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. कवितेमधून बघूनच लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी हा प्रश्न दिला आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स, जोड्या आपल्याला शोधायचे आहेत ज्या रायमिंग आहेत. त्याच्यामध्ये पहिली जोडी आपल्याला घेता येईल ट्राय, आणि ट्रायला त्या ठिकाणी जोडी घेता येईल आपल्याला व्हाय. हे शब्द सुद्धा कवितेत दिलेले आहेत. आणि दुसरी जोडी आपल्याला घेता येईल ती म्हणजे राईज, आणि त्याला जोडी घेता येईल फ्लाईज. तर अशा पद्धतीने हा कवितेवरचा 5 मार्काचा प्रश्न असेल. 2 मार्क, 2 मार्क आणि 1 मार्क. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे ॲप्रिसिएशनचा. गोल्डन चेन ही जी कविता आहे या कवितेवरती ॲप्रिसिएशन आहे. याच्यामध्ये सुद्धा मार्क फिक्स आहेत. पहिलं टायटल म्हणजे कवितेचं नाव, जे कवितेचं नाव पेपरमध्ये प्रिंट होऊन येणार तेच नाव आपल्याला लिहायचं, म्हणजे स्पेलिंग पाठ करण्याची काही गरज नाही. तर गोल्डन चेन ॲज इट इज राहील. त्याच्यानंतर याच्यामध्ये कवितेचं नाव, पोएट, कवीचं नाव जर बघितलं तर कवीचं नाव या ठिकाणी दिलं आहे हेलन राईस. त्या कवीच्या बरोबर त्या कवितेच्या शेवटी हे नाव आपल्याला दिलेलं असेल, म्हणजे हे सुद्धा आपल्याला पाठ करायचं नाही. तिसरा प्रश्न दिला फिगर ऑफ स्पीच. तर फिगर ऑफ स्पीच 2 फिगर ऑफ स्पीच लक्षात ठेवा. एक म्हणजे पहिलं येईल मेटॅफर आणि दुसरं विचारलं जाईल सिमिली. तर हे 2 फिगर ऑफ स्पीच लिहायचे आहेत. आणि चौथा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे थीम ऑर सेंट्रल आयडिया, म्हणजे याच्यामध्ये ही कविता कशावरती आधारित आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या शब्दामध्ये 2 ते 3 वाक्य त्याची माहिती आपल्याला लिहायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 असेल रायटिंग स्किल, जो 5 मार्कासाठी आहे. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, एक पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे पेपरमध्ये
आणि त्याच्यामध्ये टोटल 8 पॉईंट दिलेले आहेत आणि आपल्याला करायचं आहे प्रिपेअर अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स. डूज म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या, डोंट्स म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. ज्या गोष्टीमध्ये, आता इथं सोपी ट्रिक लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये नॉट, नेवर हे शब्द आलेले आहेत ते जाणार सगळं डोंटमध्ये. ज्या वाक्यामध्ये नॉट, नेवर हे शब्द नाहीत ते सगळं येणार डूजमध्ये. डूजमध्ये एकूण 4 पॉईंट त्या ठिकाणी आहेत आणि डोंट्सचे एकूण 4 पॉईंट आहेत. एकूण 8 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला 4 मार्क असणार आहेत आणि उरलेला 1 मार्क असणार आहे टायटलसाठी. तो संपूर्ण शीर्षक, संपूर्ण इन्स्ट्रक्शन कशावरती आहेत त्या बाबतीत आपल्याला टायटल द्यायचं आहे. तर या ठिकाणी टायटल आपल्याला लिहिता येईल यूज ऑफ इंटरनेट, कारण तो जो पॅराग्राफ त्याच्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहेत त्या इंटरनेटशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लिहायचं यूज ऑफ इंटरनेट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 दिला आहे, राईट अ शॉर्ट पॅराग्राफ. हा सुद्धा 5 मार्काचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पॅराग्राफ कशावरती डेव्हलप करायचं आपल्याला, बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स, खेळाचे फायदे काय याच्यावरती हा पॅराग्राफ असणार आहे. तर इथं साधारणतः आपल्याला 5 पॉईंट दिलेले आहेत, फिजिकल हेल्थ, इम्प्रूव्ह हार्ट हेल्थ, वेट मॅनेजमेंट, टीम वर्क अँड डिसिप्लिन अँड मॅनेजमेंट. याच्याशी संबंधित आपल्याला स्पोर्ट्सवरती, खेळाच्या फायद्यावरती एक पॅराग्राफ लिहायचा आहे, ज्याच्यासाठी 5 मार्क दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे, क्वेश्चन नंबर 8 दिलेला, राईट अ ईमेल. एक ईमेल आपल्याला लिहायचा आहे. आता ईमेल कसा लिहायचा, तर याच्या बाबतीत जास्त काही डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली नाही, मात्र लक्षात ठेवा जो टू आहे, ज्याला आपण मेल पाठवणार, तिथं आपल्याला काही लिहायचं नाही. त्याच्यानंतर फ्रॉम, आता मी इथं माझा ईमेल आय डी टाकलेला आहे, तुम्ही तुमचं नाव, डॉट आडनाव आणि @gmail.com एवढं लिहिलं तरी चालेल. हे आपल्याला लक्षात ठेवा, हे आपल्याला स्वतःला लिहायचं आहे. imran.jamaadar89 @gmail.com. हा आता मी माझा ईमेल टाकला, तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी टाकू शकता. सब्जेक्ट, विषय, पत्र लिहिण्याचं, ईमेल लिहिण्याचं कारण काय, तर त्या ठिकाणी आपण लिहिले एन्क्वायरी अबाउट फ्रेंच लँग्वेज, कारण जो विषय त्या ठिकाणी दिला त्याच्यामध्ये आपण फ्रेंच लँग्वेजची माहिती घेतोय, तर ते लिहायचं आहे. यानंतर या ठिकाणी माय नेम, इथं जे ईमेल आय डीमध्ये नाव टाकले, नाव आणि आडनाव, तुमचं नाव आणि आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे. आय एम स्टुडंट ऑफ, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे. बाकी मध्ये जो पॅराग्राफ दिलेला आहे तो पूर्ण पॅराग्राफ आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. आणि शेवट, युअर सिन्सिअरली, जे नाव इथं लिहिलं आहे त्याच नावाची सही या ठिकाणी असायला पाहिजे. आता मी माझी सही या ठिकाणी करतो, इम्रान जमादार, त्याची सही मी या ठिकाणी केली. याला 5 मार्क आहेत. लिहित असताना टू लिहिणं गरजेचं आहे, आपलं नाव, आपला ईमेल आय डी, पूर्ण ही माहिती, मधली जी काही 3-4 लाईनची जी काही माहिती आहे ती, आणि शेवटी या ठिकाणी साईन करणं महत्त्वाचं आहे. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 8. पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न दिला आहे क्वेश्चन नंबर 9, बुक रिव्ह्यू. एखादं पुस्तक जे तुम्ही वाचलेलं असेल त्याच्या बाबतीत तुम्ही माहिती लिहायची आहे. त्या पुस्तकामध्ये लेखकाचं नाव, काय माहिती दिली ती लिहायची आहे. हा प्रश्न 5 मार्कासाठी असेल. आणि ह्याच प्रश्नपत्रिकेत शेवटचा प्रश्न दिला आहे क्वेश्चन नंबर 10, ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करणे. स्वतःच्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये भाषांतर करायचं, 5 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे ट्रान्सलेट वर्ड्स. पहिल्यांदा शब्द दिलेत एनी 4, 6 शब्द दिलेले आहेत, त्यातले कोणतेही 4 शब्द आपल्याला मातृभाषेत लिहायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला हाफ मार्क असेल, म्हणजे 2 मार्काला हा प्रश्न असेल. दुसरा दिला ट्रान्सलेट सेंटेन्सेस, 4 वाक्य दिलेत, त्यातली कोणतीही 3 वाक्य तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे आहेत. ही 3 मार्कासाठी दिलेत. तर बघूया यांची उत्तर. पहिला शब्द दिला हार्ट. हार्ट म्हणजे आपण म्हणतोय त्या ठिकाणी हृदय. दुसरा शब्द दिला प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे आपण म्हणतोय मुख्याध्यापक. त्याच्यानंतर तिसरा शब्द दिला डिक्शनरी. डिक्शनरी म्हणजे मराठीत आपण म्हणतोय शब्दकोश. चौथा शब्द दिला डेंटिस्ट. डेंटिस्ट म्हणजे आपण म्हणतोय दंत वैद्य, दाताचा डॉक्टर नव्हे बरं काय, लक्ष ठेवा, दंत वैद्य. त्याच्यानंतर पुढे दिला हिस्ट्री, त्याला आपण मराठीत म्हणतोय इतिहास. शेवट दिला मेडल. मेडल म्हणजे मराठीत म्हणतोय पदक. तर हे एकूण 6 शब्द दिलेले आहेत, त्यातले कोणतेही 4 शब्द तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लिहायचे आहेत. बघा पुन्हा एकदा, हार्ट म्हणजे हृदय, प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश, डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य, हिस्ट्री म्हणजे इतिहास आणि मेडल म्हणजे पदक. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दिला ट्रान्सलेट सेंटेन्सेस एनी 3, कोणतेही 3 वाक्य ट्रान्सलेट करा. पहिलं वाक्य दिलं आहे माय बेस्ट फ्रेंड कॉरल्ड विथ मी. तर याचं शब्दशः अर्थ घ्यायचा आपल्याला, माझा जिवलग मित्र माझ्याशी भांडला. माझा जिवलग मित्र माझ्याशी भांडला. दुसरं वाक्य दिले हू इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन, तुमचा आवडता खेळाडू कोण आहे. तिसरं वाक्य दिले ही इज पुअर बट ही इज ऑनेस्ट, तो गरीब आहे. पुअर म्हणजे गरीब आणि ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. तो गरीब आहे मात्र प्रामाणिक आहे. आणि शेवटचं वाक्य दिले इच पर्सन्स फिंगरप्रिंट्स आर डिफरंट, प्रत्येक व्यक्तीचे बोटाचे ठसे हे वेगवेगळे असतात. बघा पुन्हा एकदा 4 वाक्य काय सांगितलीत. माझा जिवलग मित्र माझ्याशी भांडला, तुमचा आवडता खेळाडू कोण, तो गरीब आहे मात्र प्रामाणिक आहे, प्रत्येक व्यक्तीचे बोटाचे ठसे हे वेगवेगळे असतात. अशा पद्धतीने आपला इंग्लिशचा पेपर असेल. तर जसं आपण मॅथ्सचा पेपर दिला होता, परीक्षेला आला होता, त्याच पद्धतीने हा इंग्लिशचा पेपरसुद्धा 100% आपल्या पेपरला उद्या येणार. त्याच्यामुळे सर्वांनी याचा अभ्यास करा. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.